भिवंडी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत जुनांदुर्खी शिवाजीनगर टेंभोलीच्या सरपंचपदी भारतीय जनता पक्षाचे संजय मगन पाटील यांची बिनविरोध निवड पार पडली। यावेळी सरपंच पदाची नेमणूक अध्यासी अधिकारी अरुण बडगुजर यांच्या उपस्थित करण्यात आली। सरपंचपदी संजय मगन पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर होता त्यांना शुभेच्छा देणाऱ्यांची एकच गर्दी जमली होती। तसेच यावेळी सरपंचपदी संजय मगन पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याने गावातील ग्रामस्थांमध्ये, नातेवाईकांमध्ये व भारतीय जनता पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून आले। तर यावेळी संजय पाटील यांची ग्रुप ग्रामपंचायत जुनांदुर्खी शिवाजीनगर टेंभोलीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याने गावामध्ये गाजत वाजत मिरवणूक देखील काढण्यात आली। तर चला पाहूया यावेळी सरपंच संजय पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी भारतीय जनता पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच गावातील ग्रामस्थांनी उपस्थित राहून त्यांना पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देखील दिल्या। साहेबांच्या या ग्रामपंचायत सरपंच निवडी दरम्यान उपस्थित निवडणूक निर्णय अधिकारी, ग्रामसेवक, संपूर्ण ग्रामपंचायत कमिटी, ग्रामस्थ मंडळी आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, मी या ठिकाणाहून शुभेच्छा देताना आवर्जून सांगेन की संजय पाटील यांचं सरपंच होणं हे आमच्यासाठी फार महत्त्वाचं होतं। सगळ्या आमच्या कमिटीने सुरुवात फार चांगली केली आणि तो शेवट आमचे संजय पाटील सरपंच साहेब हे चांगल्या पद्धतीने करतील अशा प्रकारच्या मी शुभेच्छा त्यांना देतो। आणि साहेब, या ठिकाणी जुनांदुर्गी गावातील वातावरण हे नेहमीच शांततापूर्ण असतं। त्या कमिटीने देखील 5 वर्षामध्ये विकासाची चांगली कामं केलेली आहेत, ती पुढे देखील ते अशाच प्रकारे करत राहतील। त्याचमुळं या गावात ही शांतता आहे आणि नेहमीच सर्व प्रकारची इलेक्शनही शांततेने होतील अशा प्रकारच्या मी शुभेच्छा देतो। आणि जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रथम मी सर्वांचे आभार व्यक्त करतोय, जे इथं सर्व सदस्य आणि आमचे मार्गदर्शक सन्माननीय श्री नारायणदादा जाधव साहेब, अरुणदादा जाधव साहेब, ललित शेठ जाधव साहेब, हर्षण ठाकरे यांच्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार करतो की त्यांनी आम्हाला या गावाचे योग्य म्हणून सदस्य निवडून दिलं आणि आम्हाला गावाची सेवा करणे त्यांच्यामुळे आम्हाला, त्यांच्या मार्फत आम्हाला जी संधी मिळाली, आम्ही त्या संधीचं सोनं केलं। याच्यापुढे आम्ही सेवा करणारच आहोत आणि ते आम्हाला संधी पुन्हा ते निर्माण करून देतील। आणि संजय पाटील बद्दल सांगता झालं की एक दिवसाला का सरपंच होणार, पण तो झाला, हा माझा गर्व आहे आणि हा माझा अभिमान आहे। संजय पाटलासाठी मी असं शुभेच्छितो की त्यांनी उर्वरित जे काही दिवस मिळतील, काही महिने मिळतील, त्यात चांगलं काम करावं आणि पार्टीचं नाव रोशन होईल असं वागावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतोय आणि सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्वप्रथम मी माझ्या जुन्या ग्रामस्थांचे आभार मानतो की त्यांनी मला इथपर्यंत पोहोचले, हेच माझे मोठे भाग्य आहे। आणि राहिला प्रश्न सरपंचाचा, आमचे नारायणदादा असतील, अरुणदादा असेल, त्यांचे एक स्वप्नच असे होते का संजयला आपण एक ना एक दिवस, म्हणजे शेवटचा का नाही थोडे दिवस असं आता मगाशी आपले वसंतदादा बोलले त्याप्रमाणे त्यांचा तो शब्द दिलेला त्यांनी तो पूर्ण केला, म्हणून त्यांचे सुद्धा मी आभार मानतो। तसेच आपले सर्व आमचे सदस्य आहेत, त्यांनी उपस्थित राहून जो मला मान सन्मान दिला त्यांचे सुद्धा मी आभार मानतो। आणि राहिलेलं उर्वरित काम जे आहे ते आम्ही सर्वांमधून जे आहे ते आम्ही सर्वजण करू गावासाठी। बस, धन्यवाद।